Welcome friends. Let's solve another practical problem of partnership final account, that is problem number 2 on page number 55. पान क्रमांक 55 वरचा प्रॉब्लेम नंबर 2 आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. स्टेप वाईज जाऊया. फर्स्ट स्टेप रीडिंग अँड मार्किंग ते आपण करूया. वेळ वाचवण्यासाठी ऑलरेडी मार्क करून ठेवले. या ठिकाणी बघू शकता आपण प्रॉब्लेम नंबर 2. From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. Debit balances read करूया. Stock, that is opening stock, trading account, buildings, asset, carriage, only carriage म्हटले. अज्यूम करतो आपण हे परचेसवरचं आहे आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंट. कॅरेज ट्रेडिंग अकाउंट. फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी शब्द आला आहे, प्रोडक्शन संदर्भात आहे इन्शुरन्स आणि त्याच्यामुळे डायरेक्ट एक्सपेंडिचर ट्रेडिंग अकाउंट. पोस्टेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बिल्स रिसिवेबल, ॲसेट, सन्ट्री डेटर्स, ॲसेट, रिटर्न इनवर्ड, सेल्स रिटर्न्स आहेत, ट्रेडिंग अकाउंट. पर्चेसेस, ट्रेडिंग अकाउंट. ऑडिट फीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लूज टूल्स, ॲसेट. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच प्रोडक्शन एक्सपेन्सेस, दॅट इज डायरेक्ट एक्सपेंडिचर, देअरफॉर ट्रेडिंग अकाउंट. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जनरल एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॅश इन हँड, ॲसेट. बँक बॅलन्स, ॲसेट. कन्व्हेन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्निचर, ॲसेट. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ड्रॉइंग्ज आपण काय करतो, कॅपिटलमधनं मायनस करतो. फक्त या प्रॉब्लेममध्ये आता बघूया आपण ड्रॉइंगला नेमकं काय करायचं आहे ते. नेक्स्ट आपण बघू. क्रेडिट साईडला बघूया. क्रेडिट बॅलन्सेस, सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटीज, सेल्स, ट्रेडिंग अकाउंट, कॅपिटल, लायबिलिटीज, आउटस्टँडिंग सॅलरी, लायबिलिटीज. ही लायबिलिटी आहे. ओनली सॅलरी असेल तर आपण ती डेबिटला असती आणि ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलं असतं. आउटस्टँडिंग सॅलरीज अनपेड आहे आणि म्हणून ती लायबिलिटी. बिल्स पेएबल, लायबिलिटी. रिटर्न आउटवर्ड, परचेस रिटर्न्स आहे, ट्रेडिंग अकाउंट. आणि अनादर अकाउंट या ठिकाणी आपल्याला दिसतं, हे पहिल्यांदाच आपण बघतो या ठिकाणी. करंट अकाउंट, मितेश आणि मंगेश. कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंट. आपण इंट्रो लेक्चर ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस बघितलं असाल कॅपिटल आणि करंट. कॅपिटल अकाउंट आत्तापर्यंत फक्त आपण बघत होतो आणि सगळ्या ॲडजस्टमेंट, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट, नेट प्रॉफिट, लॉस आपण ॲडजस्ट करायचो कॅपिटल अकाउंटला. आता मात्र ही कॅपिटलची सेकंड मेथड आहे. कॅपिटल तुमचं रिमेन कॉन्स्टंट, स्थिर राहणार आहे. कॅपिटल फिक्स ठेवा त्यांचं म्हणणं आहे. आणि ऑपरेट करण्यासाठी कोणतं अकाउंट वापरायचं आहे आपल्याला, करंट अकाउंट. आपण सेपरेट अकाउंट ओपन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या काय असतील त्या ठिकाणी करणार आहोत. ही मेथड कोणती, सेकंड मेथड, फिक्स कॅपिटल मेथड. प्रिव्हियस प्रॉब्लेम्स जे आपण आता बघितले होते सगळे काय होते आपले, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंगमध्ये काय व्हायचं, युअर कॅपिटल इज चेंजेस एव्हरी इयर. कॅपिटल बॅलन्स तुमचा प्रत्येक वर्षी काय व्हायचा, चेंज व्हायचा. ओपनिंग बॅलन्स 1,50,000 होता, मग नेट प्रॉफिट यायचं, ड्रॉइंग लेस करायचो, इंटरेस्ट ॲड करायचो आणि फायनल क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला आउटर कॉलममध्ये सापडायचा जो चेंज झालेला असायचा. देअरफॉर दॅट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. नाव इट्स फिक्स कॅपिटल मेथड. कॅपिटल आहे तसंच राहणार अप टू वाइंडिंग अप ऑफ द पार्टनरशिप फर्म. तुमची पार्टनरशिप बंद होईपर्यंत तुमचं कॅपिटल रिमेन्स कॉन्स्टंट ऑर फिक्स. देअरफॉर दिस मेथड इज कॉल्ड ॲज फिक्स कॅपिटल मेथड. ठीक आहे. अ सेपरेट अकाउंट इज ओपन टू ऑपरेट करंट अकाउंट. ठीक आहे. देअरफॉर ड्रॉइंग ऑल्सो ट्रान्सफर टुवर्ड्स करंट अकाउंट डेबिट साईड. आतापर्यंत आपण कॅपिटलमधनं मायनस करायचो, आता मात्र कॅपिटलला आपण त्या ठिकाणी ॲडजस्ट करणार नाही आहोत, आहे तसं ठेवणार आहोत. आणि ॲडजस्टमेंट होणार आपल्या सगळ्या कोणत्या अकाउंटला, करंट अकाउंटला. फिक्स कॅपिटल मेथड. ड्रॉइंग्ज आपण मायनस करणार आहोत किंवा पोस्ट करणार आपण करंट अकाउंट डेबिट साईड. करंट अकाउंट आपण सेपरेट ओपन करणार आहोत. ॲडजस्टमेंट्स बघूया काय काय आहेत त्या. ॲडजस्टमेंट्स फर्स्ट, इन्फॉर्मेशन नंबर फर्स्ट. मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. रेशो दिला आहे 3:1. पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. एक न्यू ॲडजस्टमेंट आहे. कमिशन 1% द्या म्हणतात कोणाला, पार्टनर्सला, आणि ते ग्रॉस प्रॉफिटवर काढायचं आहे. त्याच्यामुळे आपण पार्टनर्सला देणार आणि त्यांचं अकाउंट आपण सेपरेट ओपन केलं ते म्हणजे कोणतं, करंट अकाउंट क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. नेक्स्ट, द क्लोदिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 23,700. क्लोदिंग स्टॉक तुम्हाला माहिती आहे. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, ॲसेट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज 400, कॅरेज 600. त्यांना आपण तिकडे स्टार मार्क केलं आहे बघा, ऑडिट फीज आणि कॅरेजला स्टार मार्क करणार 1-1.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. बिल्डिंग इज व्हॅल्यूड 46,500. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन दिलं आहे तुम्हाला. फर्स्ट इफेक्ट ॲसेट साईड, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, तिथे आपण बिल्डिंगला स्टार मार्क ऑलरेडी केलेला आहे. फर्निचर इज डेप्रिशिएटेड ॲट 5%. सेम ॲसेट साईड डेप्रिसिएशन आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आपण स्टार मार्क केला आहे. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटलवरचा इंटरेस्ट आहे तो आपण ॲडजस्ट करणार कोणत्या अकाउंटला? करंट अकाउंटला. करंट अकाउंट क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन केलेत मंगेशने. पुन्हा एकदा पार्टनर्स अकाउंट कोणत्या या ठिकाणी? करंट अकाउंट आहे, आपण करंट अकाउंट डेबिट साईड. हे ॲज लाईक अ ड्रॉइंग्स पर्सनल यूजसाठी गुड्स टेकन ओव्हर केलेत म्हणून करंट अकाउंट डेबिट साईड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. राईट ऑफ 1,000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. माहिती आहे तुम्हाला. ॲसेट साईड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, तिकडे आपण मार्किंग त्याप्रमाणे करून ठेवलेलं आहे. पोस्टिंग मार्किंग आपल्या ठिकाणी झालं. आता आपण काय करूया? पोस्ट करूया. ऑलरेडी प्रॉब्लेम तयार करून ठेवला आहे आपण, तो या ठिकाणी बघूया. वेळ वाचवण्यासाठी आपण हा प्रकार करतो आहे. ओके. फिक्स्ड मेथड नंबर सेकंड, फिक्स कॅपिटल मेथड. काय काय बनवणार आपण? त्याने काय सांगितले आपल्याला? ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इयर एंडेड 31 मार्च 19. ट्रेडिंग अकाउंट, रेस्ट एरिया फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अजून काय बनवलं आपण? बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19. लायबिलिटीज, ॲसेट्स. आणि त्याने सांगितलं नाही आपल्याला, पण आपण सेपरेट अकाउंट ओपन करणार आहोत, ते म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट ॲज लाईक अ वर्किंग नोट. त्याने सांगितलं नाही आहे करा म्हणून. हे करंट अकाउंट आपण जसं कॅपिटलला इथे ॲडजस्ट करायचो तसंसुद्धा करता येऊ शकतं. फक्त आपण काय केलं या ठिकाणी समजण्यासाठी करंट अकाउंट सेपरेट ओपन केलेलं आहे. ठीक आहे. पोस्टिंग करूया. सुरुवातीलाच आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट अगोदर पोस्ट करून घेऊया. वेळ वाचवण्यासाठी आपण तसं करतो आहे. ब्लू पेनमधलं आहे ते पोस्टिंग आहे, रेडमध्ये ॲडजस्टमेंट आहेत. मग स्टेप नंबर सेकंड पोस्टिंग इन ब्लू पेन. डेबिट साईड खाली करूया अगोदर. बघा अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंटचं बघतो आहे, पण टी जे आहे ते आपण पोस्ट करून घेऊया. टी स्टॉक, दॅट इज ओपनिंग स्टॉक लिहून टाकला. टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम 25,000. नेक्स्ट टी कॅरेज, टू कॅरेज लिहून ठेवला 1,780. 1,780. इनर कॉलम त्याला एक स्टार मार्क आपण केलेला आहे. फॅक्टरी इन्शुरन्स ट्रेडिंग अकाउंट लिहून टाकला. ह्याला स्पेस सोडली आपण नंतर. टू फॅक्टरी इन्शुरन्स 2,700 आउटर कॉलम. नेक्स्ट टी रिटर्न इनवर्ड आहे, सेल्स रिटर्न्स आहेत म्हणून आपण काय करणार? ते सेल्समधनं मायनस करणार आहोत. सेल्समधनं लेस रिटर्न्स इनवर्ड 1,600. डेबिटला बॅलन्स आहे, क्रेडिटला गेला की तो मायनस होतो. परचेसेस स्टार मार्क आहे. टू परचेसेस इनर कॉलम 68,900 आणि त्याला स्पेस सोडली आपण खाली. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन एक्सपेन्सेस आहेत आपले, याचं डायरेक्ट एक्सपेंडिचर झाला पण तो आपण या ठिकाणी लिहून ठेवला. टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820. नेक्स्ट अजून टी काय आहे बघा, अजून टी कुठे दिसत नाही आहे, याचा अर्थ आपले डेबिट साईड संपली. क्रेडिटला बघूया आपण काय आहे का. क्रेडिटला ट्रेडिंग अकाउंट सेल्स आहेत जे आपण मगाशी बघितले होते. बाय सेल्स इनर कॉलम 1,75,000. रिटर्न्स ऑलरेडी आपण मायनस दाखवलेले आहेत 1,600 आणि तुमच्या अर्थातच फायनल बॅलन्स आउटर कॉलममध्ये काय असणार 1,73,400. तो आपण पोस्ट करून ठेवला या ठिकाणी. अजून काय टी आहे रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न्स आहेत क्रेडिटला घेऊया डेबिटला मायनस होतील. परचेसमधनं मायनस केलेत आपण. लेस रिटर्न्स आउटवर्ड 1,800. नेट बॅलन्स बाहेर घेतला 67,100. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट आपलं पूर्ण झालं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघूया. पीवाले आयटम्स जे आपण मार्किंग करून ठेवले पीवाले डेबिट अगोदर बघूया. बघा या ठिकाणी पी पोस्टेज, टू पोस्टेज आउटर कॉलम आपण घेतला या ठिकाणी 1,600. नेक्स्ट पीवाले आयटम्स बघा ऑडिट फीज, टू ऑडिट फीज इनर कॉलम त्याला स्टार मार्क केला होता आपण मगाशी आणि म्हणून इनर कॉलममध्ये आपण घेतला, ॲडजस्टमेंटसाठी स्पेस सोडली. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटर कॉलम 1,600. अजून जनरल एक्सपेन्सेस, टू जनरल एक्सपेन्सेस 3,400. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी, टू एक्सपोर्ट ड्युटी 1,000 आउटर कॉलम, ॲडजस्टमेंट नाहीत या कोणालाच. अजून
कन्व्हेन्स आहे बघा खाली, कन्व्हेन्स प्रवास खर्च टू कन्व्हेन्स आउटर कॉलम 4100 आउटर कॉलम गेला घेतला आपण. आणि सॅलरीज दिसते त्या ठिकाणी टू सॅलरीज विदाऊट ॲडजस्टमेंट आउटर कॉलम 2000. अजून एक आहे बघा रेंट रेट्स अँड टॅक्सेस, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आपले आहेत पण टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस आउटर कॉलम 3700. हे आपण काय केले, पीचे आयटम्स जे आहेत ते आपण या ठिकाणी डेबिटला दाखवलेत. क्रेडिटला काय का बघा आपण मार्क केल्याप्रमाणे काय दिसत नाही कुठे पी, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काहीच नाही आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला पहिल्यांदा डेबिट साईड बघूया हवं तर. डेबिट साईडला म्हणजेच कोणते असणार, ॲसेट्स आयटम. बघा ॲसेट बघूया आपण, ए असणारं बघूया बिल्डिंग्स आहे, लिहून टाकलं आपण बिल्डिंग्स इनर कॉलम, कारण त्याला स्टार मार्क आहे. इनर कॉलम 48,500 स्पेस सोडली. नेक्स्ट काय बघूया अजून, ए बिल्स रिसिवेबल आउटर कॉलम 13,700, त्याला ॲडजस्टमेंट नाहीच आहे. नेक्स्ट सन्ट्री डेटर्स ॲडजस्टमेंट 2 आहेत त्याला इनर कॉलममध्ये 52,200 52,200, त्याला स्पेस सोडल्या 3 ओळी. नेक्स्ट बघूया काय आहे, लूज टूल्स आपण लिहून ठेवले विदाऊट ॲडजस्टमेंट म्हणून आउटर कॉलम 32,000 32,000. अजून कॅश इन हँड आउटर कॉलम 75,000. नेक्स्ट बँक बॅलन्स आहे बघा, बँक बॅलन्स आउटर कॉलम 29,000. अजून फर्निचर इनर कॉलम एक ॲडजस्टमेंट आहे 64,000 इनर कॉलम, स्पेस सोडली त्याच्यानंतर. या ठिकाणी आपले ॲसेटचे हे सगळे आयटम संपलेले आहेत. आता आपण जाऊया क्रेडिट साईडला, लायबिलिटी साईड बघूया. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी लिहिलं आपण, वर स्पेस ठेवली. ओन फंडसाठी कॅपिटल आणि करंट अकाउंट हे त्यांचे ओन फंड्स आहेत म्हणून आपण त्यांना वर स्पेस सोडली आणि मग लिहिलं सन्ड्री क्रेडिटर्स आउटर कॉलम 38,000. नेक्स्ट काय बघा लायबिलिटी बघतोय आपण, एल बघूया. कॅपिटल लिहून ठेवलं, कॅपिटल अकाउंट्स मितेश मंगेश, ह्याला आपण ॲडजस्ट करणार नाही आहोत. आहे तो बॅलन्स आउटर कॉलममध्ये आपण घेतला बघा 1,50,000 मितेश आणि मंगेश 50,000 टोटल 2 lakhs यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल सेम रिमेन्स कॉन्स्टंट. मग आपण म्हटलं होतं तुमचं कॅपिटल इथे आता ॲडजस्ट होणार नाही आहे, काही ॲड किंवा लेस करायचं नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था आपण काय केलेली आहे, आपण सेपरेट अकाउंट ओपन केलं ते म्हणजे करंट अकाउंट ते खाली आहे, हा बॅलन्स आपण घेतल्यानंतर. ठीक आहे. फिक्स कॅपिटल आपण लिहून टाकलं 2 lakhs दोघांची बेरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज नेक्स्ट आहे बघा, लायबिलिटी 2,000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 18,000. रिटर्न आउटवर्ड झाला आपलं मगाशी. आणि आता करंट अकाउंट काय केलं आपण, सेपरेट ओपन केलेलं आहे करंट अकाउंटला बघा. करंट अकाउंटचा बॅलन्स कोणता आहे, क्रेडिट, म्हणून करंट अकाउंट मी ओपन केलं आहे. या ठिकाणी करंट अकाउंट ओपन केलं आहे. क्रेडिटचं क्रेडिट साईडला, पण त्यांचा हा बॅलन्स क्रेडिटला आहे म्हणून मी लिहून टाकला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स आहे 3,000 मितेशचा आणि मंगेशचा 2,000. कॉलमनर फॉर्ममध्ये आपण काय केले, दोघांचे सेपरेट अकाउंट ओपन न करता कंबाईंड अकाउंट ओपन केलं आहे आपण. मितेश आणि मंगेश असे आपण कॉलमला हेडिंग दिलेत. दोघांचे बॅलन्स आपण लिहिले 3,000 2,000. ठीक आहे. आणि एक आपण पेंडिंग ठेवलं होतं ह्या बाजूला डेबिट साईडला, ते म्हणजे ड्रॉइंग्स. हे आतापर्यंत आपण कशातनं मायनस करायचो, कॅपिटलमधनं. आता मात्र कशातनं दाखवायचं आपल्याला, ते करंट अकाउंटमधनं मायनस करायचं. पण आपण अकाउंटच सेपरेट ओपन केलं आहे. बॅलन्स कोणता आहे, डेबिट बॅलन्स आहे हा, आणि म्हणून डेबिट साईडला मग करंट अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ड्रॉइंग्ज आपण लिहून ठेवलं. मितेशचे आहेत 1,200, मंगेशचे 2,200. 1,200 मितेश, मंगेश 2,200 असं आपण ड्रॉइंग लिहून ठेवू. ठीक आहे. पोस्टिंग आपल्या या ठिकाणी पूर्ण झाली. आता आपण काय करूया, ॲडजस्टमेंट्स बघूया. कोणकोणत्या ॲडजस्टमेंट्स आहेत. व्हेरी फर्स्टचे आहे ते अर्थात आपली इन्फॉर्मेशन आहे. रेशो दिला आहे तुम्हाला 3:1, त्याच्यामुळे तो काय आपल्याला आता बघायचा नाही आहे. नेट प्रॉफिट आलं की बघूया, सध्या आपण त्याला पेंडिंग ठेवूया. ठीक आहे. नेक्स्ट, पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन. पार्टनर्सला तुम्हाला कमिशन द्यायचं आहे ॲट 1% ईच, प्रत्येकाला 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. मग कशाला काढायचं आहे, ग्रॉस प्रॉफिटवर. ग्रॉस प्रॉफिट काढलं आहे का अजून आपण, नाही, ते अजून काढायचं बाकी आहे. म्हणून ही सुद्धा ॲडजस्टमेंट आपण काय करणार, पेंडिंग ठेवणार. ग्रॉस प्रॉफिट येईपर्यंत वाट बघायची, हे आपण मागे ठेवणार आहोत. नेक्स्ट बघूया, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 20,700. 23,700 क्लोजिंग स्टॉक आहे, माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहून टाकूया. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700 फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट अर्थातच ॲसेट साईडला आपण लिहिणार आहोत, तो म्हणजे क्लोजिंग स्टॉक 23,700 सेकंड इफेक्ट आपण दिला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज अँड कॅरेज
आउटस्टँडिंग आपण काय करतो, ॲड करतो, अनपेड आहेत ते, म्हणून आपण जाऊया. अर्थातच या ठिकाणी कॅरेजमध्ये आपण त्याची अमाऊंट ॲड केली 600 आणि त्याची टोटल बाहेर घेतली 2380. कॅरेज होतं 1780, मध्ये ॲड आउटस्टँडिंग अनपेड आहेत 600, टोटल आउटर कॉलममध्ये 2380. लाईक दॅट. तसंच ऑडिट फीसाठी ऑडिट फीज इनर कॉलममध्ये घेतले होते 1800 आणि आउटस्टँडिंग आहेत अनपेड आहेत 400. टोटल किती व्हायला पाहिजे होतं आपलं खर्च 2200. ठीक आहे. 600 400 आपले आउटस्टँडिंग आहेत, देणं बाकी आहे, म्हणजे ते एक प्रकारचं आपलं कर्ज झालं आणि म्हणून ती कुठे जाते, लायबिलिटी झाली आपली. पण लायबिलिटी साईडला आपण लिहून ठेवलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2 आहेत म्हणून ऑडिट फीज 400, कॅरेज 600, टोटल 1000 आपलं खर्च करायचा बाकी आहे, अनपेड आहे. ठीक आहे. ॲडजस्टमेंट पूर्ण झाली. नेक्स्ट 5, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट 46,500. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन केलं आजच्या तारखेला, त्याची किंमत किती आहे 46,500. आता बघा बिल्डिंग आपण लिहून किती ठेवली आहे, बिल्डिंगचा बॅलन्स आपल्याकडे किती आहे 48,500 आणि त्यांचं म्हणणं आहे आजच्या तारखेला त्याचं व्हॅल्युएशन केलं तर ते किती येतं 46,500. याचा अर्थ होतं 48,500 आणि ते झालं किती 46,500. म्हणजेच काय झालं असणार सांगा, आपल्या बिल्डिंगची किंमत कमी झाली. कितीने कमी झाली 2000ने. का कमी झाली असेल तर डेप्रिसिएशन, म्हणजे आउटर कॉलमची अमाऊंट तुम्हाला काढून दिली आहे त्यांनी. क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला त्याने काढून दिला आहे 46,500. ओपनिंगला होतं 48,500. पूर्ण होल इयर आपण ते वापरलं. युसेजचा खर्च डेप्रिसिएशन, तो डिफरन्स आपण ह्या दोघांतनं वजाबाकी करून काढली 2000. म्हणून 48,500 इनर कॉलम लेस डेप्रिसिएशन 2000 झालं असेल आणि म्हणूनच आउटर कॉलमची किंमत किती झाली आपली 46,500. ठीक आहे. डेप्रिसिएशन 2000. फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. डेप्रिसिएशन माहिती आहे तुम्हाला. फर्निचर अवेलेबल आहे आपल्याकडे 64,000, 5% 3,200 लेस केलं, डेप्रिसिएशन आहे, किंमत कमी झाली आणि अमाऊंट बाहेर घेतली, त्याची नेट अमाऊंट 60,800 आउटर कॉलम. डेप्रिसिएशन लॉस ट्रान्सफर टुवर्ड्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. विच साईड, दॅट इज डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन. बिल्डिंग 2000, फर्निचर 3,200, टोटल 5,200, टोटल लॉस इन द फॉर्म ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनच्या माध्यमातून 5,200 आपले लॉस झालं. नेक्स्ट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5%. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर इंटरेस्ट आहे, पण कॅपिटलला ॲडजस्ट करणार नाही तर कोणत्या अकाउंटला, करंट अकाउंटला ॲडजस्ट करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे कॅपिटल त्यांचं किती आहे बघा, मितेशचं 1,50,000 याच्यावर 2.5% आणि मंगेशचं 50,000 ह्या अमाऊंटवर 2.5%. ह्या कॅपिटलच्या बॅलन्सवर 2.5% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे आणि ॲडजस्ट कुठे करायचं तर करंट अकाउंटला. जे आपण अकाउंट ओपन केलं आहे त्यांना आपण देतो, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये टाकतो, म्हणजे क्रेडिट करतो. क्रेडिट साईडला आपण ॲड करतो म्हणजे क्रेडिट करतो आणि म्हणून या ठिकाणी इंटरेस्टचा पहिला इफेक्ट आपण देऊन टाकला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मितेशला 3,750, 1,50,000वर आपण 2.5 काढले, 3,750 आणि मंगेशच्या अकाउंटवर 1,250. हे दोघांना आपण इंटरेस्ट अलॉट केले. ठीक आहे. सेकंड इफेक्ट आपला एक्सपेंडिचर झाला, यांना आपण हे इंटरेस्ट देतो आहे आणि म्हणून तो जाणार कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला दिला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मितेश इथे काढून दाखवलं आहे बघा 1,50,000 इंटू 2.5 बाय 100 दॅट इज 3,750. सेम ॲज टू मंगेश 50,000 इंटू 2.5 बाय 100 दॅट इज 1,250. टोटल इंटरेस्ट 5,000. एवढा आपला एक्सपेंडिचर झाला जो आपण देणार आहोत कॅपिटल म्हणजेच पार्टनर्स लोकांना. ठीक आहे. फर्स्ट इफेक्ट आपण ॲडजस्ट केला करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट दिला डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. एक क्रेडिट एक डेबिट इफेक्ट. नेक्स्ट गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग झालं. गुड्स टेकन केले, बिझनेसमधले गुड्स मंगेश घेऊन गेला म्हणजे गुड्स गोज आउट झाले आणि गुड्सचं अकाउंट कोणतं ट्रेडिंग अकाउंट. गुड्स कम्स इन असतील तर डेबिटला, गोज आउट झालं तर क्रेडिट साईडला. म्हणून फर्स्ट इफेक्ट दिला आपण बघा क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय मंगेश. मंगेशने गुड्स घेतले किती 900. गुड्स गोज आउट झाले म्हणून फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्रेडिट साईडला 900 आउटर कॉलम आपण लिहिले. ठीक आहे. मंगेशचं अकाउंट आहे, मंगेशकडनं पैसे यायला पाहिजेत
आपण हे कुठे ॲडजस्ट करणार, करंट अकाउंटला. अर्थातच फर्स्ट इफेक्ट दिला क्रेडिटला, सेकंड कुठे असणार, डेबिट साईडला, कारण पर्सनल यूज आहे, ड्रॉइंग्ज आहे, आणि ड्रॉइंग नेहमी डेबिट असतो बॅलन्स. आणि म्हणून आपण लिहिलं बघा टू गुड्स टेकन, हे ॲडिशनल ड्रॉइंग म्हणूया आपण. हे फक्त मंगेशने केलेलं आहे, मितेशने नाही. गुड्स टेकन केलेत फॉर पर्सनल यूज, त्याला आपण न्यू ड्रॉइंग किंवा ॲडिशनल ड्रॉइंग म्हणूया. आणि ते फक्त मितेशला डॅश केले आपण आणि मंगेशच्या कॉलममध्ये लिहिले 900. फर्स्ट इफेक्ट क्रेडिट, सेकंड इफेक्ट डेबिट. ठीक आहे, करंट अकाउंट आहे म्हणून करंट अकाउंटला आपण ॲडजस्ट केलं. नेक्स्ट, राईट ऑफ 1000 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. डेटर्सचं कडे जाऊया आपण. डेटर्स, सन्ड्री डेटर्स इनर कॉलममध्ये आपण लिहून ठेवलेत 52,200 लेस न्यू बॅड डेब्ट्स 1000. पैसे बुडाले, लॉस झालं, नेट अमाऊंट 51,200. त्याच्यावर आपण RDD काढतो 3%. 3% RDD 51,200. नेट बॅलन्सवर आपण 3% काढले, किती येतात 1,536. आणि मग टोटल लॉस वजा करून आउटर कॉलममध्ये नेट बॅलन्स ट्रान्सफर केला आपण किंवा रेकॉर्ड केला 49,664 नेट बॅलन्स. लॉस झालं 1000 आणि प्रोव्हिजन केले आपण किंवा रिझर्व बाजूला काढले 1,536. हे आपलं लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवणार आहोत. प्रिव्हियस काय नव्हतं, सेपरेटलीला आपण टू न्यू बॅड डेब्ट्स 1000 ॲड न्यू RDD 1,536. टोटल लॉस 2,536 आउटर कॉलम आपण रेकॉर्ड केलं. ॲडजस्टमेंट सगळ्या संपल्या. एक पेंडिंग आपली आहे, ती ग्रॉस प्रॉफिट येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत. लास्ट स्टेज आपण घेऊया, ती म्हणजेच क्लोजिंग. क्लोज करूया फर्स्ट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला बघा, ही साईड मोठी दिसते 1,98,000 लिहून ठेवले दोन्ही बाजूला 1,98,000. डेबिट बॅलन्सेस त्याच्यामधनं मायनस केले, तुम्हाला बॅलन्स सापडतो, ज्याला म्हणतो आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 99,000. टोटल क्रेडिटमधनं आपण डेबिट वजा केली, कारण ही साईड मोठी आहे म्हणून, आणि तर बॅलन्स राहिला 99,000. त्याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 99,000. ट्रान्सफर टुवर्ड्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फर्स्ट इफेक्ट डेबिट, सेकंड क्रेडिट. प्रॉफिट नेहमी क्रेडिटला असतं, म्हणून बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 99,000. ठीक आहे, आता मात्र आपल्याला ग्रॉस प्रॉफिट सापडलं. आता ती ॲडजस्टमेंट करून मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला क्लोज करायचं आहे. पण ॲडजस्टमेंट पुन्हा एकदा बघा काय म्हणतात ते. पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. कमिशन काढायचे 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवर आपण काढणार 99,000वर 1%. 99,000 इंटू 1/100 किती येणार ते 990. आणि आपण त्यांना कमिशन देतो, जसं मग अशी इंटरेस्ट आपण अलाउड केला होता, इंटरेस्ट त्यांना प्रोव्हाइड केला होता, तसं सेम कमिशन त्यांना आपण काय करतो, प्रोव्हाइड करतो आहे. आणि अर्थ देतो याचा अर्थ त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करणार. आणि त्यांचं अकाउंट सध्या कोणतं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट, म्हणून पार्टनर्स कमिशन. दोघांना 1% काढलं आपण, 99,000वर 1% 990. मंगेशलासुद्धा 990, कारण त्यांनी 1% ईच म्हटलं, प्रत्येकाला 1% द्यायचं ऑन ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, हे आपण त्यांना देतो आहे, म्हणजे आपला खर्च झाला बिझनेसचा, आणि खर्च नेहमी कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सेकंड इफेक्ट अर्थातच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कमिशन. मितेशला बघा मी इथे काढून दाखवलं आहे 99,000 इंटू 1/100 990. सेम ॲज टू मंगेश, सेम अमाऊंट 990. टोटल 1,980 एवढं कमिशन आपण त्यांना काय करतो आहे, प्रोव्हाइड करतो आहे. आणि म्हणतो आपला एक्सपेंडिचर झाला, आणि म्हणतो आपण या ठिकाणी लिहून ठेवला. असे दोन इफेक्ट, करंट अकाउंट क्रेडिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता करंट आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. कोणती साईड मोठी आहे बघायची, ही काही त्याच्यामध्ये दिसते, ही क्रेडिट साईड मोठी आहे 99,000. त्याच्यामध्ये डेबिट बॅलन्सेस हे जे सगळे एक्सपेंडिचर आहेत ते मायनस करूया आपण, आणि तुम्हाला बॅलन्स या ठिकाणी सापडतो आहे 63,684, 63,684. तो काय असणार आहे, टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. नेट प्रॉफिट तुमचं आहे एवढं. स्पेस कमी आहे म्हणून मी जरा ॲडजस्ट केलं या ठिकाणी. बघा मितेशला आपण वाटून टाकणार आहोत, रेशो दिला आहे तुम्हाला 3:1, म्हणजे 4 भाग करा, आणि त्याच्यापैकी 3 भाग मितेशला आणि 1 भाग कोणाला असणार आहे, मंगेशला. तो आपण वाटला तर इंटू 3/4 इंटू 1/4 47,764, आणि मंगेशला 15,921. एवढं आपण काय केलं, टोटल हे नेट प्रॉफिट त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. आता हे प्रॉफिट त्यांना देतो, ते नेहमी आपण कुठे ॲड करायचो, कॅपिटलला. आता मात्र करंट अकाउंट आहे, त्यांना देतो, म्हणजे काय करणार आपण, क्रेडिट. क्रेडिट साईडला आपण टाकलं बघा, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट प्रॉफिट त्यांना वाटलं त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या कॉलममध्ये आपण लिहून टाकलं. ह्याचा शेअर जो आहे 47,763, आणि ह्याचा शेअर आहे 15,921. ठीक आहे, आपण देऊन टाकला.
आणि मग आता ही 2 अकाउंट्स ओपन करा, एक एक क्लोज करूया. मितेशला क्लोज करा, ही साईड मोठी दिसते 55,503 लिहून टाकले बोथ साईड. त्याच्यामधनं डेबिट वजा केली 1,200, त्याचा बॅलन्स राहिला 54,303. सेम ॲज टू मंगेश. टोटल क्रेडिट साईड मोठी दिसते 21,161, दोन्ही साईडला घेतलं आपण त्यांच्याच अकाउंटला. आणि डेबिट बॅलन्स 2 आहे ते मायनस केले, बॅलन्स राहिला 17,061. हा त्यांचा कोणता बॅलन्स आहे? क्लोजिंग बॅलन्स आहे. हा बॅलन्स कोणता? क्लोजिंग. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा त्यांचा ओपनिंग बॅलन्स होता ट्रायल बॅलन्समधला ओपनिंग बॅलन्स, आणि हा त्यांचा क्लोजिंग बॅलन्स. बॅलन्स म्हणजे बॅलन्स शीट आणि क्लोजिंग आहे म्हणून 30%च्या बॅलन्स शीटला आपण लिहून ठेवलं बघा त्यांचा करंट अकाउंटचा बॅलन्स 54,303, 17,061, टोटल 71,364. हा त्यांचा करंट अकाउंटचा बॅलन्स झाला. आणि मग आपण काय करणार? आपली बॅलन्स शीट टॅली आहे का बघणार. टोटल दोन्ही बाजूच्या घेणार, जी येते 3,30,364. 3,30,364ने आपली बॅलन्स शीट टॅली होते. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला पूर्ण झाला. सेकंड मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व केला आहे, जी मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड. एकदा समजून घ्या, एकदा प्रॉब्लेम बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स शीट. ॲट लास्ट पार्टनर्स करंट अकाउंट, जे आपण आपल्या मदतीसाठी तयार केलं आहे. ते त्याने काही सांगितलं नाही करायला, पण आपण ते केलं आहे बॅलन्स घेण्यासाठी, क्लोजिंग बॅलन्स घेण्यासाठी. ठीक आहे, इथे आपला प्रॉब्लेम संपला. थँक्यू व्हेरी मच.